सर्व मांडव बंद झाला होता संघाचा. मागच्या वर्षी बॉलर कमी होता, या वर्षी भरपूर पोरं भरलीत, त्यामुळे बॉलरची कमतरता भासणार नाही किंग्स इलेव्हन संघाला. चांगली फलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला मैदानात. लेग बाय आउट नाही, अंपायर सॉरी, एलबी आउट नाही. चला फलंदाज आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. ची नोंद घ्यायची आहे, त्यामुळे 12वा चांगला खेळाडू असावा अशी विनंती. चला वॉर्ड क्रमांक 13 संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि वॉर्ड क्रमांक 11चा 12वा गणेश दादा म्हात्रे इथे पोहोचलेले आहेत. फलंदाज गणेशदा नाव सांग. गणेशदा दोन्ही संघाचे 12 प्लेयर आले जरा चांगलं होईल. आणि सलामीचा फलंदाज आला आहे सागर. आणि जीवन जीवन भेंडे मात्र एक उत्कृष्ट असा फलंदाज जुई संघाकडून मानला जातो. आज तो जीवन भेंडे आणि त्याच्या समती स्ट्राईकला केले तो सागर. सलामीचे फलंदाज आणि सलामीचा गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज नौपाडा संघाकडून रुपेश. हॅलो, उपस्थितांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्वच्छता दूध चषक पनवेल महानगरपालिकेच्या वतीने 2026च्या पर्वामध्ये एक मिनिट सामना थांबवायचा अंपायर. एक मिनिट मोर भेंडे स्कोर बुक कुठे आहे? जीवन चालू करायचं.
चला अंपायर सामना चालू करायचा आहे. लक्ष ठेवा एलबीडब्ल्यू नसेल आणि धावसंख्या तुम्हाला कंपल्सरी चेस करायची आहे. या फ्रेंडशिप मॅच आहेत त्यामुळे कोणी गडबड गोंधळ करू नका. संजय सर कोणी वादविवाद करू नका. फ्रेंडशिप मॅच आहेत त्यामुळे पण खेळ या भावनेने खेळायचं आहे. गेम स्टार्ट. गोलंदाज रुपेश पहिला खेळण्यासाठी सज्ज होते. सागर सुंदर असा मारला फटका. कोणी मैदानात गाड्या आणू नका. गाड्या भरपूर आहे त्यामुळे कोणी मैदानातून गाडी घेऊन येऊ नका. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा पूर्ण करतोय सागर. रुपेशचा चांगला चेंडू. रुपेशचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय तो मात्र सागर. रुपेश याच्या दुसऱ्या चेंडू मात्र सागर बाद होतोय. सुंदर असा झेल घेतला कविन पाटील यांनी आणि मात्र सागर याला तंबूच्या आश्रयाला जायला लागतोय. आणि सागर याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो तिसरा फलंदाज रोहित म्हात्रे. कृपया मैदानातून गाड्या कोण आणू नका प्लीज. दिनेश हे चुकीचं आहे तुझं. रुपेशचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय तो मात्र फलंदाज रोहित. सागर याची जागा भरून काढण्यासाठी तिसरा फलंदाज येतोय तो मात्र रोहित. आणि रुपेश भगत यांनी जर हॅट्रिक प्राप्त केली तर मनीष भगत नौपाडा यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक क्रॅश प्राइज जमा झालेला आहे. रुपेशचा पुढचा चेंडू रोहित साठी. सुंदर असा टाकलेला चेंडू मात्र विकेट किपर श्रीकांत चिमणीला का चेंडू गॅदर करता आला नाही आणि मात्र एक धाव पूर्ण करतोय रोहित. आणि आता मात्र स्ट्राईकला आलं तर जीवन भेंडे हा हिटर फलंदाज. आणि पुढचा सामना असेल मोर्या 11 आणि चॅलेंजर. या पहिल्या इनिंगचा सामना पूर्ण होतोय आपण टॉस जोडण्यासाठी यायचं आहे ही विनंती करतोय. रुपयाचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय जीवन भेंडे. सुंदर असा फटका जीव मेंढेने एक रन मात्र पूर्ण करतो जीव मेंढे. आणि अनेक वर्ष आपल्या गावदेवी जुई संघात क्रिकेटसाठी भरपूर योगाचं मोलाचं योगदान दिलंय. आज तो फलंदाज जीवन मेंढे मात्र बॉलिंग असो किंवा बॅटिंग असो चांगलंच काम करतोय जुई संघासाठी. आणि सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो रुपेश भगत. आणि सुंदर असा झेल टिपलाय तो मात्र रोशन भोईर. आणि रोहित याला आल्या पावल्या माघारी तंबूचा रास्ता गाठायला लागतोय. आणि नवीन फलंदाज येतो तो अमोल चिमणे. हा सुद्धा फलंदाज मात्र बिग हिटर मानला जातो जुई संघाकडून पण अनेक वर्ष झाली क्रिकेटचा संन्यास घेतलेला आहे तो अमोल चिमणे यांनी.
आणि रुपेशचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते तो अमोल आणि अतिशय सुंदर असं षटक टाकलंय ते मात्र रुपेश भगत याने 2 फलंदाज बाद केले आतापर्यंत रुपेश यांनी आणि संघाची धाव संख्या झाली 4 2/4 अशी संघाची धाव संख्या. सुंदर असे झेल आणि आल्या पावलं अमोरीला सुद्धा माघारी जावं लागतोय आणि चांगला गोल्डन षटक मानायला लागेल रुपेश भगत याचा. पहिला षटक 4 धावा आणि 3 फलंदाज बाद करतोय रुपेश. तरी हॅट्रिक प्राप्त नाही केली तरी पण मनीष भगत यांच्याकडून रुपेश साठी मात्र 500 रुपये पारितोषिक आलंय. त्यांचं मनापासून आभार. मनीष भगत कॅश प्राइज जमा करायचे आहे प्लीज. पैसे लावा पैसे तुम्ही जमा करा कारण की आपल्या या एन्जॉयच्या मॅच आहेत. कृपया करून त्याच्यावर 500 रुपये घेऊन यायचे मनीष भगत. आणि पुढचा फलंदाज राकेश शेळके अदैचा खेळाडू 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतोय आणि सुपरवायझर ची पदवी वॉर्ड क्रमांक 12 संघाचे सुपरवायझर 11 चे सुपरवायझर. आणि पुढचा गोलंदाज चला पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या चोर मध्ये रुपेश भगतने फक्त 4 धावा खर्च केल्या 3 विकेट मिळवल्या. जीवन बेंडेला मात्र आता डाव सावरावा लागेल. सलामीचा बॅटर आहे आणि अशा परिस्थितीत पाहतोय गोलंदाज कविन पाटील. हा मनीष भगत यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. ओ पहिलाच बॉल चपराक दिली आहे. डीप मध्ये यश पाटील आहेत. एकच धाव. थ्रो स्क्वेअर आलाय. रनआउटची संधी होती मात्र 2 धावा 102 मध्ये रूपांतर होत असताना पाहायला मिळालं. हॅलो केविन साठी विकेट हॅट्रिक साठी मनीष भगत यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक लावलेला आहे. चला केविन याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते जीवन बेंडे. मात्र 1 धाव संख्या होती 21 दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि संघाचा धाव संख्या 6 वर नेऊन ठेवतो जीवन बेंडे. पुढचा चेंडू त्या दिशेने मारला. पुढचा चेंडू मात्र 1 धाव पूर्ण होतोय आणि आता मात्र 1च धावावर संतुष्ट व्हायला लागेल तो जीवन बेंडे याला. सुंदर अशी गोलंदाजी करते कविन. पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा मग कमबॅक करतो आणि 1च धाव. केविन याचा सज्ज होते तो राकेश. सुंदर अशी गोलंदाजी कमबॅक करतो केविन आपल्या संघासाठी. मात्र निर्धाव असा जाणारा चेंडू सुंदर असा मारला फटका आणि हा मात्र अंपायरला पहिला चौकार आजच्या दिवसातला राकेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. डीजे हर्षल स्टॉप डीजे. चला सुंदर असा फटका मार राकेश यांनी मात्र चौकार जातोय. संघाची धाव संख्या झाली 11 3 बाद 11. पुढच्या सज्ज होतोय राकेश.
आणि सुंदर असा मारला फटका विषय मयूर बेंडे आणि एक रन मात्र पूर्ण होईल. कमबॅक करतो केविन. तिसऱ्या चेंडू मात्र चौका खाला होता पण चौथा चेंडू मात्र कमबॅक करतोय कविन कविन. फुलटॉसचा चेंडू मात्र गॅदर केलाय आणि 1 बाउन्स 4. नो चेंडू अंपायर तसे आलाय. नो बॉल. पुढचा चेंडू मात्र फ्रीड असेल. जीवन बेंडे यांना संघाची धाव गेली 17. 3 बाद 17. अजून एक चेंडू शेष आणि मात्र फ्रीची संधी. सुंदर चौकार आलाय जीवन भेंड्याच्या बॅट मधून. शेवटचा अजून एक चेंडू शेष कविन याचा. फ्रीडचा चेंडू मात्र फ्रीडचा चेंडू मात्र 2 धावा पूर्ण केल्या जीवन बेंडे यांनी आणि संघाची धाव संख्या झाली आहे 3 बाद 19. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 19. 3 बाद 19. थोडा मागला षटक गेला कविन याचा 15 षटकांचा हा 15 धावांचा हा षटक पाहायला मिळाला कविन याचा. किंग्स 11 संघाकडून तिसरा गोलंदाज मात्र कोण येतोय. पुढचा षटक घेऊन येतोय यश पाटीलला सुद्धा प्राइज आलाय विकेट हॅट्रिक साठी 1000. आणि या षटकात फक्त 6 धावा दिल्या तरी मनीष भगत यातून 500 रुपये मिळतील यशाला. पहिला चेंडू मात्र लूजचा प्रकार मात्र अंपायरने हात खोललेत. वाईडचा चेंडू. पहिला चेंडू वाईड. पुढचा चेंडू राकेश साठी यशचा. आणि मात्र आता राकेश याला काय चेंडू समजत नाही. निर्धावस्था जाणारा चेंडू यशाचा. पहिला चेंडू वाईट आणि दुसरा चेंडू मात्र डॉट येतोय यशाचा. आणि षटक जर 6 धावांचा टाकला तर 500 कॅश प्राइज मनीष भगत नौपाडा यांच्याकडून. आज एटीएम खुला झालाय मनीष भगत यांचा. आणि जर मंडप बांधला असेल तर घोडा आणून द्या प्लीज. घोड्याची गरज आहे ते लाईव्ह वाल्यांना घोडा पाहिजे. यशाचा पुढचा चेंडू सज्ज होतो राकेश. सुंदर असा मारला फटका मात्र रोशन चिमणे झेल आणि झेल बाद होतोय. तंबूच्या आश्रयात जायला लागतोय राकेश याला. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय किंग्स 11 संघाकडून. मात्र पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडू विकेट गार करतोय डीजे हर्षल. की आपण येऊन सामनामध्ये विराजमान व्हायचे सचिन पाटील जुई गावचे सुपुत्र.
आणि मात्र आता आला तो विकास. राकेश याची जागा भरून काढण्यासाठी आला विकास. यश याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय विकास. सुंदर असा मात्र रन आउटची संधी होती, मात्र इथे विकास पोहोचलाय. सुंदर अशी रनिंग मारायला लागली विकास आणि जीवन याची. चित्याच्या चपळ्या आणि एक रन पूर्ण केली जीवन आणि विकास याने. आणि संघाची धाव संख्या झाली ती 21. 3 चेंडू 21 धावा, 4 विकेट तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. सुंदर असा कमबॅक करतो यश. हा सुद्धा निर्धाव चेंडू. जीवन मेंढे याला चेंडू काही समजला नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. संघाची धाव संख्या 21, 4 बाद 21. चेंडू मयूर बेंडे येतो, चेंडू गॅदर करेल. एक रन मात्र पूर्ण होतो. दुसरीचा प्रयत्न आणि मात्र यशाच्या हातातून चेंडू निसटतोय आणि 2 धावा पूर्ण होतात. मिस फिल्डिंग पाहायला मिळतो यश याची. जर चेंडू गॅदर केला असता तर रनआउटची विकेट पाहायला मिळाली असती. आणि यश याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज जीवन भेंडे. जीवन भेंडेला काही चेंडू समजला नाही. हा सुद्धा निर्धाव जाणारा चेंडू. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीने संघाची धाव संख्या झाली ती 23. रन यशनी सुंदर अशी गोलंदाजी केली आणि एक विकेट प्राप्त केलाय. पुन्हा एकदा मनीष भगत यांच्या खिशाला हात घालायला लागेल, कारण की त्यांनी विनंती केली होती सारंगची षटक फेकायची होती, पण 4 धावा गेल्या आणि विकेट. त्यामुळे मनीष भगत पुन्हा एकदा 500 रुपये तुम्ही जे लावले ते स्टेजवर पाडूचे. जगदीश पाटील सर आपली वाट बघतात, कारण की तुम्ही प्राइस बिंदास लावा पण कॅश प्राइस घेऊन या. पहिले 500 तुम्ही जमा आहेत, दुसरे 500 पाठवून द्या. आणि बघूया कोण होते चौथा गोलंदाज किंग्स सिल्वर संघाकडून. शेवटचा गोलंदाज रोशन चिमणे. उत्कृष्ट असा गोलंदाज रोशन चिमणे गावदेव द्विज संघाचा. पण काही मध्य काळात ते खेळ बंद केला होता. पुन्हा एकदा त्यांना संधी मिळाली. अतुल वास्कर आणि मयूर भेंडे यांच्या भरोशावर रोशन चिमणे याला सुंदरशी गोलंदाजी करावी लागेल, कारण की रुपेश भगत आणि यश याची गोलंदाजी पाहिली तर सुंदर अशी गोलंदाजी केली या 2 खेळाडूंनी. आणि शेवटचा षटक गवळते तो रोशन चिमणे. बघा रोशनचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो विकास. सुंदर चेंडू रोशन गॅदर केला विकास आणि मयूर बेंडे येतोय. एक रन मात्र पूर्ण होतोय. दुसरीचा प्रयत्न होणार का, पण दुसरीचा प्रयत्न मात्र नाही केला. जीवन भेंडे त्याच्याकडे स्ट्राईक घ्यायला बघतोय, कारण की त्याच्या क्षमता आहे एखादा फटका मारायची. 5 चेंडू शेष आहेत. 5 चेंडू मध्ये 1-2 मोठे फटके आले तर संघाचा धावाचा उच्चांक वाढेल. आणि रोशन याचा पुढचा चेंडू खेळण्याचा सज्ज होतोय तो मात्र जीवन भेंडे. चांगला लॉंग ऑफ मात्र सुपर कव्हरला मारला हा जीवन भेंडेची बॅट मध्ये दणदणीत चौकार. आणि संघाची धाव संख्या वाढतोय जोराने. धाव संख्या झाली ती 28. आणि रोशनचा तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते तो जीवन भेंडे. प्रकार मारला मयूर भेंडे येतील. चेंडू गॅदर करतील. एक रन मात्र पूर्ण. दुसरा प्रयत्न होईल का, मात्र नाही. एकच धाव संतुष्ट व्हायला लागेल तो जीवन भेंडे. आणि विकास याला चौकार नंतर कमबॅक करतो रोशन चिमणे. 3 चेंडू 29 धावा धावपटलावर लागलेल्या आहेत त्या मात्र.
कविन आणि सुंदर अशी झेल करतोय कविन. उत्तर शिवचा हा खेळाडू कविन. सुंदर असा क्रिकेट पाहायला मिळतोय कविनच्या माध्यमातून. संघाची धाव संख्या झाली ती 28. आणि भगवान उर्फ मॅगी पुढचा फलंदाज विकेटची जागा बरोबर येतो त्याच्या. हा भगवान आणि मनीष भगत यांचं मनापासून आभार. आमच्यासाठी सुद्धा मनीष भगत यांच्याकडून 200 रुपये आलेत, त्यामुळे मनीष भगत यांचं मनापासून सतस्य आभार. रोशनाचा पुढचा चेंडू कसा सज्ज होते तो भगवान. काय केलं सांगा भगवान बघूया. अरे मात्र एकच रन भगवानच्या बॅट मधून पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू शेष रोशन चिमण्याचा सुंदर अशी गोलंदाजी केली रोशन याने. एक चौकार खाला पण मात्र कमबॅक करतो आपल्या संघासाठी. रिक्षा चौकार रिक्षा रिक्षा दादा. आणि शेवटचा चेंडू जीवन सुंदर असा दीपेश याने मात्र संघासाठी 6 धाव वाचवल्या. एक देव मात्र पूर्ण 2 धाव मात्र पूर्ण केले आहेत जीवन भेंडे आणि 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. त्या मात्र चला सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली वाट क्रमांक 12 या संघाची. स्टार 11 संघ सुंदर अशी फलंदाजी मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली 32 धाव संख्या. धाव पटलावर लागल्या आणि 33 धावांचं आव्हान म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 33 धावांची गरज असते किंग्स 11 संघाला. चला पुढची टीम मोरिया 11 आणि चॅलेंजर 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टास्क साठी रिपोर्टिंग करा. मोरिया 11 वार्ड क्रमांक 12 आणि चॅलेंजर 11 क्रमांक 14. हर्षल चला सलामीची फलंदाजी पाठवायची आहे प्लीज. मयूर भेंडे फलंदाज पाठवायची सलामीला आपले, कारण की आपल्या भरपूर सामने केले पाहिजे, सामने व्हायला पाहिजे. चला पुढच्या सामन्यात टॉस ओढून घ्यायचा आहे.
शशिकांत भोपी साहेब यांना विनंती करतो की पुढच्या सामनाचा नाणेफेक करून घ्यायचा आहे. फलंदाज पडे प्लीज मयूर भेंडे. ओके आले फलंदाज. आणि मात्र शशिकांतजी भोपी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. दोन संघामध्ये टीम एकीकडे असेल मोरिया 11च्या विरोधात चॅलेंजर 11. या दोन संघामध्ये आणि सामना चालू करायचा आहे. आणि मात्र पुन्हा एकदा एटीएम बॉक्स ओपन झालाय मनीष भगत यांचा. हॅलो षटकार हॅट्रिक साठी हॅलो 1000 रुपये आणि लागोपाठचे जर 5 षटकार ठोकले तर मात्र 5000चा पारितोषिक. आणि महादेव कोहली यांनी जर चौकार किंवा षटकार मारला आणि ग्राउंड मध्ये येऊन जर डान्स केला तर मनीष भगत यांच्याकडून सुद्धा महादेव कोहलीसाठी 200 रुपये लागले. हा पर सामना चालू करायचा आहे. बॅट्समन मयूर भेंडे आणि दिनेश पाटील दीपेश पाटील. सलामीचा फलंदाज मयूर भेंडे आणि दीपेश पाटील आणि सलामीचा गोलंदाज जीवन भेंडे. याच्यात चेंडू मयूर चला जीवन पुरता चेंडू जीवन भेंडे आहे विशेष मयूर भेंडे. पहिला चेंडू सुंदर असा फटका मारला मयूरने आणि मात्र एक रन पूर्ण होते. दुसरा प्रयत्न होईल का आणि 2 धावा सुद्धा पूर्ण होतात. सुंदर अशी झेल होती पण मात्र भगवान याला काय मात्र चेंडू दिसला नाही आणि झेल ड्रॉप झालेले मयूर याची. चला जीवनाचा पुरता चेंडू करतो मयूर भेंडे. सुंदर असा मारला फटका मात्र क्षेत्ररक्षक नाही तिथे. 1 बाउंड सीमारेषा पार चौकार. चला जीवन याचा तिसरा चेंडू खेळण्यासाठी पूर्ण सज्ज. मयूर पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार. तिसरा चेंडू खेळ सज्ज आणि मात्र निर्धाव असा चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय जीवन भेंडे तिसऱ्या चेंडूवर. मयूरला का चेंडू समजला नाही. निर्धाव जाणारा चेंडू चौथा चेंडू खेळण्यास सज्ज होते तो मयूर भेंडे. आणि सुंदर असा मारला फटका लॉंग ऑफ. 1 रन मात्र पूर्ण होतोय आणि मात्र एकच धावावर संपुष्ट व्हायला लागेल तो मयूर भेंडे आणि दीपेश आला. आणि आता मात्र पहिल्यांदाच स्ट्राईक ला तो दीपेश. काय करतोय आपल्या संघासाठी बघूया. जीवन याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय दीपेश. संघाची धावसंख्या झाली 7 बिनबाद 7. आणि मात्र दीपेश याला काही चेंडू समजला नाही. निर्धाव जाणारा चेंडू आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते तो दीपेश. आणि वैभवजी भोपी साहेब यांचं आगमन झालं आहे. त्यांनी सामोक्षामध्ये बसायचं आहे. सुंदर असं कमबॅक करतोय जीवन भेंडे. आणि हा सुद्धा चेंडू मात्र दीपेश याला काही समजला नाही आणि बॅटची एज लागली पण निर्धाव जाणारा चेंडू. 1 षटकारच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली बिनबाद 7. आणि अजूनही येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल ती जिंकण्यासाठी किंग्स 11 या संघाला. आणि मात्र एक क्षमता आहे फलंदाज आहेत या संघाकडे. दिनेश असेल श्रीकांत असेल
चांगले फलंदाज आहेत किंग्स इलेव्हन संघाकडे. आणि पुढचा गोलंदाज सागर पाटील. आणि मात्र पुढचा षटक सागराचा. आणि हॅट्रिक चौकारसाठी 500 रुपये आणि षटकासाठी 1000 रुपये. मनीष भगत नौपाडा आणि महादेव कोहली यांनी डान्स केला तर त्यांच्याकडे 200 रुपयाचा कॅश प्राइज जमा झाला आमच्याकडे मनीष भगत यांच्याकडून. चला साखरेचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय तो मात्र मयूर बेंडे. अजून 18 चेंडू आणि 26 धावांची गरज जिंकण्यासाठी किंग्स इलेव्हन संघाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारला चेंडू. मयूर वेंड्याच्या बॅट मधून सलगचा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. आले आले आपला बॅटचा फेस केला आणि पहिला चेंडू मारतोय चौकार. साखरेच्या चेंडूचा भरपूर समाचार घेतलाय मयूर बेंडे यांनी. मिळतं आपल्याला महादेव कोहली याचा. आणि मात्र महादेव कोहली यांच्यासाठी मनीष भगत यांच्याकडून 200 कॅश प्राइज आलेला आहे. आणि सुंदर असा निर्धाव असा चेंडू कमबॅक करतोय सागर. पहिल्या चेंडूला चौकार मात्र दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू कडे सज्ज. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारला फिरून आणि मात्र हा सुद्धा चौकार जातोय. सुंदर अशी फलंदाजी. डीजे हर्षल. थँक्यू हर्षल. पुढचा चेंडू साखरेचा खेळायला सज्ज होतोय मयूर. आणि आमचे साहेब एसआय आकाश गायकवाड साहेब यांचा इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. आणि आज सुद्धा चौकार सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळतोय मयूर याची. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू मात्र निर्धाव. पण मात्र याने सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार ठोकले मयूर बेंडे यांनी. आणि संघाची धाव संख्या झाली ती संघाची धाव संख्या झाली 19. बिनबाद 19 आणि 14 चेंडू आणि 14 रनची गरज हा सामना जिंकण्यासाठी किंग्स इलेव्हन संघाला. लिडिंग एज आणि मात्र विकेट किपरच्या मागच्या फलंदाजाला आज चेंडू काय गॅदर करता आला नाही आणि मात्र चौकार जातोय. आणि माझा मित्र आहे तो सदा वरते साहेब. हे काय टेन्शन नाही घ्यायचं, सामना एन्जॉयचा आहे. सागरचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. 13 चेंडू आणि 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी किंग्स इलेव्हन संघाला. पुन्हा एकदा रिव्हर्सला बॅट अटेंड करतो मयूर चिमणे. आणि मात्र सागराच्या गोलंदाजीचा फायदा घेतलाय. 5 चेंडू आणि 5 चौकार आणि 4 चौकार. आणि मनीष भगत यांच्या एटीएम मधना पुन्हा एकदा 500 रन गायब. संघाची धाव संख्या झालेली 27. 6 धावांची गरज. एक बॉल डॉट होता. 5-5.
बघा मागचं जे षटक होतं त्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसरा बॉल डाट आला आणि लागोपाठ 4 आले चौकार. सुंदर अशी फलंदाजी, जर फलंदाजी आवडली असेल मयूर भेंडेची तर सरण टाळ्या व्हायलाच पाहिजे. वॉर्ड क्रमांक 13 ठोकर टाळी. पुढचा चेंडू आणि गोलंदाज तोच आहे का सदावर्ते, आणि सदावर्ते याच्या पहिल्या चेंडू मात्र 2 धावा चपल्याने पूर्ण केल्या. एकच धाव, सॉरी एकच धाव. आणि आम्हाला समजतोय गणेश म्हात्रे यांच्या सान्निध्यात वाढलेला प्लेयर सदावर्ते माझे जुने मित्र आहेत एकदम खास. जेव्हा ते TIPL ला कामाला होते तेव्हा आम्ही सोबत काम करायचो. पुढचा चेंडू सदावर्ते सरांचा आणि पुन्हा त्याच दिवशी मला चेंडूवर मात्र 1 धाव पूर्ण. आणि आमचे मान्यवर रवींद्र कडू साहेब आणि अंकुश कडू साहेब यांना विनंती करतो की येऊन सामोरच्या कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. रवींद्र कडू आणि अंकुश कडू दोघांना विनंती करतो की यायचं आहे आणि विराजमान व्हायचंय सामोरच्या कक्षामध्ये. पुढचा चेंडू सदावर्ते यांचा. हो हो काय गोलंदाजी निर्धाव लेग विकेटच्या एक क्रम मात्र पूर्ण होतोय लेग बायच्या स्वरूपात. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळतो. मात्र 3 चेंडू फेस केले, 3 चेंडू 3 धावा आणि अजून जिंकण्यासाठी अजून 3 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने मयूराच्या बॅट मधून पाहायला मिळतोय चौकार आणि हा विजय चौकार. आणि वाट क्रमांक संघ 13 जिंकलेला आहे. पुढच्या वाटसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाट क्रमांक 13 संघाला. किंग्स 11 डीजे हर्षल महादेव डान्स, महादेव डान्स होते महादेव डीजे. बस हर्षल नाही आपण प्रकाश वैभव सर बोलतात. आणि मात्र अतुल वास्कर सर यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलंय कारण की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पहिला सामना जिंकलेला आहे. आणि मनीष भगत 500 रुपये पाठवून द्या. मयूर भेंडे जो चौकार हॅट्रिक ठोकली त्याचे 500 बाकी आहेत. आणि याच सामन्याचा सामना ठरतोय मयूर भेंडे 12 चेंडू आणि 32 धावांची धुवाधार अशी पारी. या सामन्याचा मयूर भेंडे या सामन्याचा सामनावीर. आणि कॅश प्राइज घ्यायचे रुपेश भगत आपला सुद्धा कॅश प्राइज आहे 500 रुपये. तो गेंडी वरती यायचा आहे. यश तुला सुद्धा 500 रुपये आहेत ते घ्यायला वरती आहे. आणि मयूर भेंडे तुम्हाला 500 रुपये आहेत घ्यायला या. रवींद्र कडू साहेब यायचं आहे. रवींद्र कडू साहेब, अंकुश कडू साहेब आपण वरती यायचं आहे प्लीज.